साहित्य संमेलनाच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं साहित्य संमेलनाला फार मोठी ताकद दिली ते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब, आदरणीय चौधरी सर, आदरणीय विश्वास पाटील सर, स्वागताध्यक्ष आदरणीय बाबाराजे, शंभूराज देसाई साहेब, भरत शेठ गोगावले, महेशजी शिंदे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित साहित्यप्रेमी बंधू आणि भगिनींनो, मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु स्वराज्याच्या राजधानीमध्ये आज खऱ्या अर्थानं त्रिवेणी संगम आहे. याचं कारण असं आहे की पराक्रम मराठी माणसाचा गाजवणारे महादजी शिंदेजी हे देखील साताऱ्याचे होते. आजचे संमेलनाचे अध्यक्ष पानिपतकार विश्वासजी पाटील देखील साताऱ्याचेच आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब की देशामध्ये पहिल्यांदा दिल्लीच्या तख्तावर महादजी शिंदेंच्या नावानं जो पुरस्कार दिला गेला त्या एकनाथ शिंदे साहेबांचं गाव देखील सातारा आहे. हा देखील आज या साहित्य संमेलनाचा त्रिवेणी संगम आहे. आणि म्हणून मगाशी मी उल्लेख केला की माझं कौतुक या ठिकाणी झालं, पण त्याचं सगळं श्रेय माननीय एकनाथ शिंदे साहेबांना जातं. 50 लाखाचे 2 कोटी रुपये करणं, दिल्लीच्या संमेलनाला 2 कोटी रुपयाचे 3 कोटी रुपये करून देणं आणि छत्रपतींच्या राजधानीतल्या या संमेलनाला बाबाराजे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिले होते की कुठचाही खर्च शासनावर जर पडला तर तो शासनानं पेलला पाहिजे. आणि म्हणूनच सरकारनं ॲडिशनल 1 कोटी रुपये या संमेलनाला देखील महाराष्ट्र सरकारकडनं देण्यामध्ये आपण यशस्वी झालो. जास्त वेळ मी न घेता फक्त साहित्यिकांशी निगडीत असलेल्या काही बाबी या ठिकाणी मी मराठी भाषेच्या अंतर्गत इथं या ठिकाणी जाहीर करणार आहे. अनेक वर्ष साहित्यिकांची अशी मागणी होती की आपल्या व्यासपीठावर असलेले संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत, जे 100 अध्यक्ष यापूर्वी होऊन गेलेले आहेत, मी मिलिंद पाटील साहेब तुम्हाला शिंदे साहेबांच्या समोर साक्षीनं शब्द देतो की जे 100 संमेलनाचे अध्यक्ष होऊन गेलेले आहेत त्यांच्यासाठी 100व्या संमेलनामध्ये ग दी माडगुळकरांच्या नावानं सन्मान निधी दिला जाईल. हा मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो. 100व्या संमेलनापासून जे संमेलनाचे अध्यक्ष असतील आणि ज्यावेळी ते वर्षभरानं निवृत्त होतील त्यांना देखील महादजी शिंदेंच्या नावानं सन्मान निधी मराठी भाषेच्या निमित्तानं आम्ही पुढच्या वर्षीपासून सुरू करू. किंबहुना आपल्याशी चर्चा झाल्यानंतर यावर्षी देखील आपण तो देण्याची भूमिका घेऊ. तर्कशास्त्रींचं स्मारक या सातारामध्ये असावं यासाठी साहेब MIDCची 1.5 एकर जमीन साताऱ्याची आपण द्यायची देखील भूमिका MIDCच्या मार्फत घेतलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना आज शोभणे सर समोर या ठिकाणी बसलेले आहेत की या महाराष्ट्र शासनामध्ये अनुवाद समिती असावी अशा पद्धतीची यशवंतराव चव्हाण साहेबांची भूमिका होती. म्हणजे ग्रामीण भागातले जे साहित्यिक आहेत त्यांना त्यांचं साहित्य जर बाकीच्या भाषांमध्ये प्रकाशित करायचं असेल तर त्यांना निधी उपलब्ध करून देण्याची भूमिका शासनानं घ्यावी. यासाठी अनुवाद समिती त्यावेळी यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्थापन केली होती. कालांतराने ती बंद पडली. पण या साताराच्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पुढच्या वर्षीपासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्याच नावानं ही अनुवाद समिती पुन्हा एकदा मराठी भाषा सुरू करेल हा देखील शब्द शिंदे साहेबांच्या साक्षीनं मी देतो. आणि मिलिंदजी, कालचं देखील मी आपलं भाषण बघितलं, आता देखील विनोद कुलकर्णींचं भाषण ऐकलं. या सगळ्या भाषणाचा थोडाफार मतितार्थ असा असतो की राज्यकर्त्यांनी तुमच्या साहित्य मंडळामध्ये कुठं हस्तक्षेप करू नये किंवा साहित्य संमेलनामध्ये हस्तक्षेप करू नये. पण मी शिंदे साहेबांच्या वतीनं देखील सांगतो, माझ्या वतीनं देखील सांगतो की मला असं वाटतं की आमच्यापैकी कुठच्याच लोकप्रतिनिधींनी तुमच्या साहित्य संमेलनामध्ये हस्तक्षेप केलेला नाही. उलट राज्यकर्त्यांची ताकद साहित्याबरोबर असली पाहिजे, राज्यकर्त्यांची ताकद साहित्य संमेलनाबरोबर असली पाहिजे. म्हणून आज जो एक लखोटा आणला आहे ते पत्र देखील शिंदेसाहेब तुम्हाला देणार आहेत. तुम्ही कदाचित विसरला असाल, 6 महिन्यापूर्वी तुम्ही तुमच्या इमारतीमध्ये मला एका कार्यक्रमासाठी बोलवला होता आणि त्या इमारतीची डागडुजी करण्याची इच्छा आपण व्यक्त केली होती. आणि त्या डागडुजीसाठी तुम्ही 50 लाख रुपये 6 वर्षापूर्वी मागितले होते. 6 वर्ष निघून गेली म्हणून शिंदे साहेबांच्या समोर त्या इमारतीच्या सुधारणेसाठी 1 कोटी रुपये मंजूर करून मी इथं आणलेले आहेत. त्याच्यामुळे राज्यकर्ते हे तुमच्यामध्ये इंटरफेअर करत नाहीत, तर राज्यकर्ते तुमच्या पाठीशी ठामपणाने उभे राहतात. हा नियम आणि हा संदेश एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिलेला असल्यामुळं साहित्य संमेलनाला जे जे काही लागेल ते देण्याची भूमिका देखील शिवेंद्रराजे भोसले साहेब घेतली जाईल.
पण तुम्ही केलेलं कौतुक मला किती महागात पडणार आहे हे देखील माझ्या आज लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळं जे जे काही साहित्यासाठी जे जे काही नाट्यसंमेलनासाठी करायचं आहे ते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नक्की केलं जाईल हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सामंत साहेब. यानंतर आपण